विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. फायनल रिव्हिजन. ओके. काय करायचं फायनल रिव्हिजनमध्ये आणि काय करायचं नाही हे मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे सॅम्पल पेपर आपण बघणार नाहीये, हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिक्लेअर केलंय. बरोबर आहे? म्हणजे तुम्ही माझं ऐकताय, सॅम्पल पेपर बघायचे नाहीये. फक्त आता स्वतःच्या शॉर्ट नोट्स तुम्ही ज्या केल्यात ना, तेवढेच फक्त रिवाईज करायच्यात. तुम्ही हा अभ्यास करताना गेली 4-5 दिवस जो अभ्यास करताय फिजिक्सचा, त्या ज्या नोट्स तुम्ही तयार केल्यात त्याच फक्त रिवाईज करायच्या आहेत. एक लक्षात घ्या आणि मोस्ट इम्पोर्टंट सूचना मी आता पण सांगणार आहे आणि सकाळच्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे. काय? की तुम्ही डायरेक्ट लिहायला सुरुवात करा. क्वेशन पेपर चाळत बसू नका. म्हणजे क्वेशन पेपरचं फार एनालिसिस सुरुवातीच्या 5-10 मिनिटात करू नका. ॲट एनी कॉस्ट. एम-सी-क्यूज पेंडिंग ठेवा. त्याला सिंगल चान्स असतो. पुन्हा फोडून म्हणजे पहिला तुम्हाला वाटलं ऑप्शन ए बरोबर आहे. तुम्ही ए आणि तो लिहिला ऑप्शन समजा. नंतर कळालं अरे बी बरोबर आहे. गेलं, संपलं, फिनिश. मग तिथं त्याला मार्क मिळणार नाहीयेत. बरं, सगळे कॉन्स्टंट पेपरच्या पहिल्या पेजवर दिलेले असतात. न्यूमेरिकलच्या खाली कॉन्स्टंट दिलेला नसतो. ती एक काळजी घ्या. नवीन सेक्शन, नवीन पानावर सुरुवात करा. ओके. सगळ्यात महत्वाचं रे, कंटाळलोय मी ओरडून-ओरडून मला सांगू. शेवटी मी एकच टेक्निक ॲन्सर सांगायचं ना विथ युनिट सांगायचं ऑफलाईनच्या क्लासमध्ये. जर तुम्ही सांगितलं ॲन्सर फोर्स इक्वल्स टू समजा 25 बोलला, जोरात फटका. 25 न्यूटन ना. युनिट पाहिजे, हातातले मार्क घालू नका. ॲन्सर विथ युनिट फायनल स्टेपला 1 मार्क आहे. आलं का लक्षात? आणि आणखीन महत्वाचं तुम्हाला मी सांगतो, डोकेदुखी. आता कुठल्या वेबसाईटचं नाव नको घ्यायला. डोकेदुखीचं आहे लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो ह्या प्रश्नाचं उत्तर मॅग्नेटिक मटेरियल काढा आणि तिसरी एम-सी-क्यू बघा. सॉफ्ट आयर्न यूज होतंय ट्रान्सफॉर्मर कोअरसाठी. मी काढू का मॅग्नेटिक मटेरियल? त्याचा चौथा ऑप्शन ना सगळ्यांनी बरोबर दिलंय. अरे वाह! लकीली सापडलं. पेज नंबर 263 काढा. दुसरी एम-सी-क्यू सॉरी हां. सॉफ्ट आयर्न इस यूज्ड टू मेक द कोर ऑफ ट्रान्सफॉर्मर बिकॉज ऑफ इट्स. तर माझं ऐका. मी बघा आता आपले नायक सर आहेत. त्यांचं फिजिक्स ज्ञान मुकेश नायक हे बेस्ट चॅनल आहे. तिथं सरांनी 2023 फेब्रुवारी 2023 चा ना मॉडेल पेपर दिलाय. मॉडेल नाही, बोर्डचा पेपर दिलाय. तुम्ही पी-जी-एम-एन हे ॲप डाउनलोड करा. तुम्हाला खात्री करायची असेल तर आणि त्याच्यात पी-डी-एफ शोधा. बोर्डचे आन्सर्स मॉडेल आन्सर्स आहेत आणि त्यात त्यांनी ए आन्सर दिलाय. लो कोहेसिव्हिटी अँड लो रिटेंटिव्हिटी. टार्गेट पब्लिकेशनमध्ये लो दिलंय, नवनीतमध्ये लो दिलंय. पण शाळा.com, टॉपर किंवा बऱ्याचशा YouTube वरती किंवा Google वरती डी आन्सर दिलंय. शॉकिंगली सांगू का? माझ्याकडं एररलेस पब्लिकेशनचं पुस्तक आहे. माझ्याकडं खूप मोठी-मोठी पुस्तकं पण आहेत. प्रत्येकात ना डोकं बधीर होईल अशी वेगळी उत्तरं दिलेत. मग मला तरी वाटतंय बघा, की बोर्डच्या मॉडेल आन्सरमध्ये जे आन्सर आहेत ते दिलं पाहिजे. लो कोहेसिव्हिटी, लो रिटेंटिव्हिटी. असा गोंधळ पण आहे ना. त्याच्यामुळे आता सांगतो लक्षात घ्या. करायचं काय या फायनल रिव्हिजनमध्ये? तर हे प्रश्न करा. कुठले लॉ आहेत बघा? ब्रूस्टर्स लॉ, मालूज लॉ, एम्पियर्स लॉ, ते लाईन इंटिग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. क्लोज्ड लूपसाठी इक्वल्स टू म्यू 0 टाइम्स द करंट फ्लोइंग थ्रू त्या लूप असा एम्पियर्स लॉ आहे. बायोट सावर्ट लॉ त्यात मॅग्नेटिक फील्ड हे करंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. लेंथ ऑफ एलिमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. साइन थीटाला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. स्क्वेअर ऑफ द डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. हे त्याचं स्टेटमेंट आहे. हे असले प्रश्न राहिलेत ते करा. ओके. ते करा. हे 4 लॉ पहिल्यांदा करा. बाकीचे आपण केलेत हो. फॅराडेज फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, लेन्झ लॉ, करंट लॉ, व्होल्टेज लॉ सगळं केलंय आपण. पण हे राहतं. असे प्रश्न शोधा आणि त्याची रिव्हिजन करा. जे येतंय ते तुम्हाला येणार आहे. आयसोथर्मल प्रोसेस कुणीही सांगेल. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, आयसोबारिक प्रेशर, आयसोकोरिक व्हॉल्यूम, पुन्हा डेल्टा यू 0 असतो आयसोथर्मलला, क्यू इक्वल टू 0 असतो एडियाबॅटिकला, डब्ल्यू इक्वल टू 0 असतो आयसोकोरिकला. पण हे प्रश्न करा आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो ऑसिलेशन मधला हा प्रश्न दुर्लक्षित राहतोय एनर्जी. टोटल एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट त्याच्यामध्ये. मग हाल्फ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. इथं तो ग्राफ दिलाय तो करा. ग्राफ म्हटले की तुम्हाला ते एकाखाली 3 ग्राफ वाटतात. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि एक्सेलरेशन. नाही. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एनर्जी म्हणलं की असे 2 ग्राफ आहेत बघा. 5.9 मध्ये ही डायग्राम आहे. मग वाय ॲक्सिस वरती काय घेतलंय, एक्स ॲक्सिस वरती काय घेतलंय ते बघा. त्याच्यानंतर ना सांगतो हे हमखास येणारे प्रश्न आहेत बरं का. उद्याच्या पेपरमध्ये 100% एक तर पाईप ओपन किंवा पाईप क्लोज त्यांची एंड करेक्शन. पाईप जर ओपन ॲट बोथ एंड असेल तर ऑल हार्मोनिक्स प्रेझेंट असतात. पाईप क्लोज्ड ॲट वन एंड असेल तर ओन्ली ऑड हार्मोनिक प्रेझेंट असतात. स्ट्रिंगमध्ये ऑल हार्मोनिक प्रेझेंट. लॉज ऑफ स्ट्रिंग आहेत लक्षात घ्या. लॉ ऑफ लेंथ, लॉ ऑफ टेन्शन, लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी, त्याच्यानंतर बीट फ्रिक्वेन्सी. सोपं आहे रे. हे जे बीट फ्रिक्वेन्सीचा प्रश्न आहे आणि कंपोझिशन ऑफ 2 SHM आहे.
फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह आहे. तर तेच आहे x इक्वल्स टू x1 प्लस x2, y इक्वल्स टू y1 प्लस y2 असंच आहे सगळ्या ठिकाणी. हे प्रश्न करा, बीट करा. ऑसिलेशन मधला कॉम्पोजिशन ऑफ एसएचएम करा. स्टेशनरी वेव्हचं फॉर्मेशन करा. त्यात नोड आणि अँटीनोड इक्वली स्पेस आहेत ते बघा. अरे 5-7 मार्काचे प्रश्न इथंच येतील. हे तुम्ही केले ना. डिस्टिंग्विशचे 22च्या 22 प्रश्न तुम्ही केलेत. फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन, हार्मोनिक्स, ओव्हरटोन. डिस्टिंग्विश म्हणलं ना ते 21 अपेक्षित पुस्तक तुमच्या मित्राकडे कुणाला आहे का बघा फायनल रिव्हिजनला बरं पडतंय. नसेल तर राहू दे हो बाळांनो. तुम्ही लिहिलंय तुमच्या नोट्सच वापरा. ओके. मग आता तुमच्या लक्षात आलेलं आहे. चला, हे असे फॉर्म्युले एकदा रिवाइज करून टाका. बघा फॉर्म्युला तुम्हाला आठवतोय का? हा जो आहे तो सोलेनॉइडसाठी आहे. हा लॉंग स्ट्रेट कंडक्टरसाठी आहे. हे सेमी इन्फिनिट लॉंग स्ट्रेट कंडक्टरसाठी आहे. हे सर्क्युलर कॉइलच्या सेंटरसाठी आहे. हे ॲक्सियल पॉइंटसाठी आहे. आणि हे कोण आहे? पॅरलल पॅरलल 2 वायर आहेत, पॅरलल त्यातनं करंट फ्लो होतोय. मग फोर्स पर युनिट लेंथचा हा फॉर्म्युला आहे. हे प्रॉब्लेम करा. एलसी ऑसिलेशन करा. त्यातले फॉर्म्युला आठवा. एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर बघा. हाल्फ सीव्ही स्क्वेअर, हाल्फ एल-आय स्क्वेअर. एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर. इंडक्टर म्हणलं की सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स. फेजरची डेफिनिशन आठवते का बघा. इंडक्टिव्ह रिएक्टन्स, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. त्याच्यानंतर इम्पेडन्स. अभ्यास काय थोडा आहे का? भरपूर आहे. मग आता एक फायनल रिव्हिजन करा आणि झोपा. ओके, शांत झोप घ्या. पहाटे उठून पुन्हा अशा प्रश्नांची रिव्हिजन करा, की जे आपल्याकडनं जास्त झालेले नाहीयेत. वरचेवर झालेत. म्हणजे एक नमुना फक्त लिहिलेत मी. असे प्रश्न असतील ते रिवाइज करा आणि काही काळजी न करता आरामात, आनंदात पेपरला सामोरे जावा. ऑल द बेस्ट.